केला, देखत देखत ना तू पण तोही संसार झाला, उठा उठा जागा पाडी आमचं काय झालं? आमचा आजाही तसाच, पंजाही तसाच, बापाही तसाच, आणि आम्ही काय सांगायला गेलं ना आमच्याकडे तर म्हणणार नाही आमची काय आहे, परंपरा आहे. म्हणून आमचे कीर्तनकार सुद्धा राखण देतात महाराज. हा मिरगा इकडे कळतात, राखण खूप प्रकार आहेत. तुम्हाला ती आपली मिरगाची एक माहिती आहे. माहेर वाचनीची पण राखण असते, कीर्तनकार पण देतात. ही म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ते परत सांगणार पुढे जाऊन काय शेंदरी हेंदरी दैवते कोण कोण ते पूजे बुधे घेते. बरं आपला तर आपल्याला तर कळलं की आपले 33 कोटी म्हणजे 33 कोटी असे नाही आहेत 1 2 3 4 5, हे 33 प्रकारचे देव आहेत. आणि ही शेंदरी हेंदरी सुद्धा येतात त्याच्यामध्ये. पण त्यांच्यापर्यंत जाऊन ती स्वतःच्या पोटाशी रडतात. त्यांना जर स्वतःचं पोट भरता येत नसेल, पोट भरता येत नाही, ते आणि काय देतील मला सांगा. आता आपल्या गावामध्ये एखादा सावकार आहे, मला सगळे तुमचे शब्द येतात हा. म्हणजे बघा श्रवण किती असतं माझं ते. म्हणजे हा दृष्टांत तो नाही आहे, पण सावकार मगाशी आलेला आमच्याकडे, विषय तसाच आहे. काय हे सावकार आहे, पण काय 2 टायमाचं खाण्याची मुश्किल आहे. आता अशाकडे आपण जाऊ का मला सांगा गरज असल्यानंतर. तो काय तुम्हाला काय देऊ शकतो, काय देऊ शकतो? त्याचं 2 टाइम स्वतःच खाण्याची मुश्किल आहे, आणि त्याच्याकडे आपण जाणार, नाव सावकार आहे म्हणून जाणार. तो तुम्हाला स्वतःच पोट नाही भरू शकत, तो तुम्हाला काय 5,000 आणि 10,000 आणि 50,000 देईल. तसं ही शेंदरी हेंदरी दैवते आहेत, ही स्वतःची भूक भागवली, त्यांची पोट भरत राहिलो, पण आपलं काय भलं झालं? बरं मी काय म्हणतो, जे देतात त्यांचं भलं झालंय नाही. ही एक त्याच्यातली 1 कोटी आहे, 33 मधली 1 कोटी. ही अशा प्रकारची देवता आहेत जी काय स्वतःच. पण यामध्ये असा सुद्धा एक आहे जो या कॅटेगरी मध्ये एकटाच आहे. सांगता शरण्यमीची एकू. मग बाकीच्या 33 मध्ये काय आपल्याला इंटरेस्ट? हा एकटाच आहे, आणि या कॅटेगरीचा एकटाच आहे. मीची एको म्हटलेला आहे. माझा जो भजन करतो ना, जो माझं होईल अनन्य शरण, त्याचे मी निवारी जन्म मरण तैसा शरणागता शरण. मी त्याचं सगळं करतो, सगळं करतो. आणि आपल्याला उदाहरणं माहिती आहे बरोबर ना. तिथपर्यंत काय आपल्याला जायला नको. जनाबाई संगे जळू कांडू लागे, बरोबर ना. सखुबाईच्या घरी राहून त्याने काय केलं, धुनी भांडी केली. नवे नवे नवऱ्याला जे सुख द्यायला पाहिजे ते सुद्धा देवाने दिलं. म्हणजे उच्च नीच काही नेरे भगवंत शिष्टे भाव भक्ती दे कोणिया. तो भक्तांसाठी उच्च नीच बघत, पण भक्त मात्र आपण कीर्तनाला जाऊन बसताना सुद्धा जागा बघून बसतो. इथलं सांगत नाही हा. कोण म्हणेल काय मागे बसूया, उठून जायला बरं. आता उशिरा सुरू झाले, 11 तर संपलं तर बरं. त्याच्यापेक्षा आपलं वेळ झालो की आपण उठून जायला बरं. एखादा म्हणेल काय टेकून बसलेलं बरं. एखादा म्हणेल काय असं. काही लोक काय करतात, टेकून पण बसत नाही आणि बाजूला पण बसत नाही, पण असा मोठा माणूस असतो ना धिप्पाड असा, त्याच्या मागे राहून बसतात. झोप आली तर आपलं त्याच्या. हे काय सांगा, हे आपलं सगळं पूर्वजन्मीचं पाप आहे. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारले. इथे येऊन बसायला सुद्धा भाग्य लागतं. भाग्य तरी नव्हे धनपुत्र झाला. हे काय नाही, हे निसर्ग नियमाने लग्न झालं की मुलं होतात, बरोबर ना. त्याला काय मोठं काहीतरी कर्तृत्व केलं असं नाहीये, पण करायचं सांगत नाहीये. इथे येऊन बसता आलं पाहिजे. श्रवणाचे निसे पैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तर त्याला कुठेतरी देवाकडे मागण्याचा अधिकार आहे. मी किती हजाराचा देवाला हार घातला आणि किती किलो पेढे देवासमोर ठेवले, त्याला मागण्याचा अधिकार आहे. किती नाम घेतलं यापेक्षा
किती भावनेने घेतलं त्याला महत्व आहे. म्हणून पंढरीचा वास का? कारण पंढरपुरामध्ये जे नाव घेतलं जातं ना, कसाही असू दे, तो नास्तिक असला तरी पंढरपूरला गेल्यावर त्याच्या मुखामध्ये रामकृष्ण येतं, त्याचा भाव बदलतो. म्हणून पंढरपूरचा वास असावा. त्याची चरण सेवा. आता देव आपल्याला कळला, तो कुठे आहे? ज्याच्याकडे मागितलं तो सांगतोय कुठे? पंढरपूरला आहे. नामदेव महाराज म्हणतात पंढरीचा वास दे. नाव जरी नाही घेतलं तरी मागता मात्र त्याच्याकडे मागलं हे आपल्या लक्षात येतं. हेची देवा पै मागत. देवाकडे मागितलं, चरण सेवा मागितली. कोणाची मागितली? जो पंढरपूरला आहे तो. आता चरण सेवा आता इथे आपण अंगणेवाडीच्या भराडीकडे मागणार आणि पंढरपूरमध्ये जाऊन बसणार असं होत नाही. तुझ्या सानिध्यामध्ये येऊ दे तुझी चरण सेवा, कारण तुझ्या चरणामध्ये जे सुख आहे ते इतर कुठेही. आजी संसार सुफळ झाला गे, आजी संसार सुफळ झाला गे, आजी संसार सुफळ झाला गे, आजी संसार सुफळ झाला सुफळ झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळी भावा पांडुरंग. आधी संसार, आपला संसार सुफळ का? संसार कसा आहे? संसार सागरुगा भवदुःखाचे मुळ जनवाद अंतरुनामाचे केले इंगळ. इंद्रिये वज्रघाते तपे उष्णवली ज्वाळ, सोसिले काय करू संसार दुःख मूळ. सबुकडे लिंगळ विश्राम रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ. गमनाशन दृष्टी देईल निर्मळ. संसार कसा आहे? दुःख मूळ आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोठे, आहे हा संसार. आहे हा संसार. सुखाचा विचार नाही गोडे, सुखाचा विचार नाही गोडे. आहे हा संसार. सुख